वजन कमी करत असताना दिवसभरात काय काय खाल्लं पाहिजे, म्हणजे आपला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामध्ये आपण काय काय खाल्लं पाहिजे, हे दिवसभराचं रुटीन तुमचं शेअर करा, अशा तुमच्या खूप सगळ्या कमेंट होत्या. तर म्हटलं आज ते तुमच्यासोबत शेअर करावं. मी मागच्या महिन्यात म्हणजे मी फक्त 6 दिवसातच माझं 1.5 ते 2 किलो वजन कमी झालं होतं आणि त्यानंतर परत डाएट माझा रेग्युलर झाला नव्हता, बंदच होता. तरी पण आता वजन तेवढंच आहे, 62 वरून 60 वर आलेलं. तर अजून पण तिथंच आहे, म्हणजे डाएट जरी बंद होता, सगळं खाल्लं तरी पण वजन 60च आहे. म्हणजे एक्सरसाइज चालू होती आणि रात्रीचं थोडं हलकं एवढंच कंटिन्यू मी केलेलं होतं. पण दिवसभर थोडंफार गोड पण झालेलं आणि पूर्ण डाएट काय असा नव्हता, सगळंच खात होते, तरीसुद्धा वजन वाढलं नव्हतं, 60च आहे. तर आत्ता ह्या महिन्यात 2 किलो कमी करायचं असं ठरवलं आहे. सुरुवातीचं वॉटर फॅट असतं, त्यामुळं फक्त आठवड्यातसुद्धा 2 किलो कमी होतं, पण नंतरचं कमी व्हायला वेळ लागतो, थोडंसं आपल्याला स्ट्रिक्ट फॉलो केलं तर. आणि आता उन्हाळा येतोय, तर ह्या म्हणजे बिना तेलाचं किंवा आपण साखर पूर्णच मी बंद केली. कधी वाटलं थोडाफार गूळ घ्यायचा असं ठरवलं आहे. कधी म्हणजे असं होतं की चहा प्यायचं क्रेविंगच झालं तर थोडासा गूळ टाकून गुळाचा चहा घेऊ शकतो आपण. आणि उन्हाळ्यात वजन कमी करायला थोडंसं बरं पडतं थंडीपेक्षा. तर इथं ना मी धण्याचं आणि जिऱ्याचं पाणी केलं आहे. तर हे पाणी आपण दिवसभर घेऊ शकतो. तरी 1 ते 1.5 लिटर एवढं पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धणं टाकायचं. आणि हे काय भिजत घातलं तरी चालतं, पण मी भिजत घातलं नाही, त्याचा थोडासा वेगळा स्मेल येतो, मग ते पाणी पिऊ वाटत नाही, असं माझं होतं आहे. म्हणून मी हे सकाळीच उकळलं आणि दिवसभर हे पाणी आपण पिऊ शकतो. सकाळी एकदा 1 ग्लास घेतला, नंतर 11 वाजता एकदा, 4 वाजता एकदा, आधीमध्ये तुम्हाला घेऊ वाटलं तर त्यावेळी तुम्ही घेऊ शकता. असं 3-4 वेळा 3 ग्लास आपण 4 ग्लास एवढ्या ह्याच्यात पिऊ शकतो. तर हे पाणी एकदाच बनवून ठेवलं ना, सारखं ग्रीन टी, ब्लॅक कॉफी प्रत्येकाला सूट होत नाही, त्याने ॲसिडिटी होते. त्यामुळं हा एक छान उत्तम पर्याय आहे. जिऱ्याचं पाणी आणि धण्याचं पाणी तुम्ही दिवसभर पिऊ शकता. आणि उन्हाळ्यात उष्णता असते, धनं थंड असतात, त्यामुळं ते चांगलं आहे. आणि जिरं आहे ते आपलं पित्त कमी करतात आणि वेट लॉसमध्ये सुद्धा मदत होते. तर आता मुलांच्या नाश्त्यासाठी पण बनवायचं होतं आणि नाश्ता म्हणजे त्यांना खाऊन नाश्ता करून जायचं होतं. ओमचा आता पेपर चालू आहेत, त्यामुळे तो 1 वाजता येतो, त्यामुळे डबा नेत नाही. आणि जान्हवीला मग काय चपाती भाजी नकोच असते डब्याला, मग असंच नाश्त्यासाठी सगळ्यांसाठीच मग मी हे करते. आता तुम्ही ना, मी पोहे घेतलेत इथं 1 वाटी, तर त्याऐवजी तुम्ही ओट्स घेऊ शकता. आणि रवा, ताक होतं अगोदर घरात होतं शिल्लक, म्हणून ताकामध्ये भिजवलं आहे, थोडंसं दही पण टाकलं आहे. नुसतं दही टाकलं तरी चालतं आहे तुम्ही. आणि ते थोडंसं मीठ टाकून हे तसं ठेवलं साईडला, जोपर्यंत आपल्या भाज्या कटिंग होतात तोपर्यंत. एक 10 मिनटासाठी, 10-15 मिनटं ठेवलं तरी बास होतं. चॉपरमध्ये थोडीशी हिरवी मिरची, कांदा चॉप केला, गाजर 1 किसून घेतले. इथं आता बीट, गाजर, कांदा, टोमॅटो जे काय तुम्हाला खिसून घालायचं आहे ते तुम्ही इथं घालू शकता. आणि वेट लॉससाठी सकाळचा नाश्ता म्हणजे आपण जेवढं तेल कमी कराल ना, तेल वेट लॉसमध्ये तुम्ही तेलाचं प्रमाण, साखर ज्याप्रमाणे आपण बंद करतो त्याप्रमाणे तेलाचं प्रमाणसुद्धा वजन कमी करताना आपल्याला फार कमी किंवा पूर्ण बंद केलं तरी चालतं. त्याऐवजी तुम्ही थोडंफार तुपाचा वापर करू शकता दिवसभरात, एखादा चमचा. तर हे मिक्सरमध्ये ना थोडंसं पाणी टाकून रवा, दही आणि जे सगळं आपण मिक्स केलेलं होतं पोहे, ते मी बारीक करून घेतलं आहे. आणि यामध्ये मीठ थोडंसं कमी वाटलं, थोडंसं मीठ आणि थोडंसं इनो मी टाकलं आहे. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या आपण कट केलेल्या भाज्या आहेत त्या यामध्ये सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. आणि मस्त असं ह्याचं आपण उत्तप्पा बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं. टेस्टलासुद्धा छान लागतं, बिना तेलाचा हा हेल्दी नाश्ता होऊ शकतो. पण यामध्ये ना आता हे मी मुलांसाठी पण बनवते, त्यामुळं यामध्ये मी ओट्स टाकलं नव्हतं, पोहे टाकले. तर तुम्ही ओट्सच्या ऐवजी पोह्याचा वापर करून सुद्धा बनवू शकता. थोडंसं झाकून ह्याला ना दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त तव्याला तूप एकदा लावलं ना, फक्त तेवढं तव्यापुरतंच तूप लावायचं आपल्याला, वरून तूप एक्स्ट्राचं लावायची गरज पडत नाही इथं. आणि भरपूर सगळ्या व्हेजिटेबल टाकून तुम्ही असं नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये तेलाचा वापर बिना करतासुद्धा आपण खूप सगळ्या रेसिपी बनवू शकतो. आणि तुम्हाला हेच घ्यायचं नसेल तर ह्याऐवजी ना तुम्ही बेसन चिला घेऊ शकता, त्यावरती पनीर किसून टाकून, ते पण चांगलं आहे. तर सकाळच्या नाश्त्यासाठी इथं हे मग उत्तप्पाच, मुलांचं टिफिन वगैरे करून दिलं. नंतर हरभरे त्यांनाच द्यायला उकडलेलं होतं जान्हवीला स्नॅक्ससाठी.
थोडंसं मीठ टाकून आणि भिजवलेले बदाम, शेंगदाणे आणि पंपकिन सीड हे आपल्या ह्याच्या कारळ्याच्या नाही सॉरी अजून हे कुठलं तरी एक सीड्सच आहे, आता नाव मला लक्षात येईना. तर हे सगळं भिजवलेलं होतं मुलांसाठी, त्यातलंच थोडंसं घेतलं आहे. शेंगदाण्याची चटणी केलेली ती पण थोडीशी घेतली. 1 ते 2 उत्तपम तुम्ही इथं खाल्लं तरी पोट भरतं आणि सकाळचा नाश्ता मग हेल्दी होतो बिना तेलाचं. आता जेवणसुद्धा बनवताना बिना तेलाचं कसं बनवायचं, तर त्यासाठी पण नाही तर तांदळाची थोडीशीच भाजी होती, तर ते पण करूया म्हटलं. तर अगदी थोडंसं काही थेंबच तूप टाकलं आहे, लसूण आणि मिरची त्यामध्ये भाजून घेतली. तूप नाही टाकलं तरीसुद्धा भाजता येतं, नकळत तूप टाकलं म्हणून टाकलं आहे. एक अर्धा चमचासुद्धा नाही, पाव चमच्यालासुद्धा कमी, एवढं थोडंसं त्यामध्ये भाजी टाकून मग ही अशी. नंतर आपण ह्या भाजीला काही इतर मसाल्याची गरज नसते, लसूण मिरची असली तरी छान लागते ही. आणि नंतर थोडंसं मीठ. तर ही तांदळाची भाजी पण तयार झालेली आहे. हिरवी एक भाजी ठेवायची. आणि आता इथं तिघांसाठी मी बनवते ही भुर्जी, ही पण बिना तेलाचीच. कांदा कट करून घ्यायचा आणि त्यात तव्या पण वरती आता माझ्या चपात्या वगैरे करून झाल्यानंतर मी ही भाजी केली आणि नंतर भुर्जी करायची होती. तर कांदा भाजून घ्यायचा. आता भुर्जीला काय इतकाला काळसर कांदा भाजायची गरज नाही, थोडासा गुलाबी असला तरी बास होतं. थोडंसं मीठ टाकून कांदा परतून घेतला. आता नंतर यामध्ये घरचं काळं तिखट आहे ते टाकलं, थोडीशी हळद. आता ह्या भुर्जीमध्ये सुद्धा इतर जास्त मसाल्याची गरज पडत नाही, आपला घरचा एक मसाला चांगला असला की तेवढाच पुरेसा होतो. आता यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर मी टाकलेलं आहे, हे काय जास्त परतायची गरज नाही. नंतर यामध्ये मी 4 ते 5 अंडी एवढी फोडून टाकलेली आहे आणि बिना तेलाची भुर्जीसुद्धा तयार झाली. ह्याच पद्धतीने आता तुम्ही नॉनव्हेज खात नसाल, नॉनव्हेज तुम्ही मटन चिकन खात नसला तरी ठीक आहे, तुम्ही अंडी जरी खात असाल ना फक्त, तरी वेट लॉसमध्ये बरं पडतं आपल्याला, म्हणजे प्रोटीन मिळून जातं. आणि थोडीशी भुर्जी असली आणि एक चपाती जरी घेतली तुम्ही तरी पोट भरतं त्यामध्ये. आणि दिवसभरात 2 अंड्यातलं तुम्ही म्हणजे होल एग घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची झाली तर मग व्हाईट घ्यायचं पूर्ण, म्हणजे जास्त अंड्यातलं होल एग घेतलं तर मग वेट वाढू शकतं त्यानं. पण दिवसभरात 2 अंडी ठीक आहेत, म्हणजे तुम्ही दुपारच्या जेवणात जर एवढं घेतलं ना तर प्रोटीनयुक्त थोडंसं खाल्लं ना आपलं पोट भरलेलं राहतं, आपल्याला गोड खायचं क्रेविंग होत नाही आणि सारखी सारखी भूक लागते ना ती पण लागत नाही. आणि बिना तेलाची ही भुर्जी पण तयार झालेली आहे. आणि असं वाटत नाही की आपण म्हणजे तेलामुळं भाजीला टेस्ट येते हीच, म्हणजे आपल्याला असं वाटतं, तेच चुकीचं आहे खरं. ती पण आता अंड्याची भुर्जी पण माझी करून झालेली होती आणि चपात्या केलेल्या घरच्यांसाठी राहिलेल्या ह्याच्या तुम्ही भाकरी घेऊ शकता. पण आता एकच रोटी खायची म्हटल्यानंतर आज मी एक रोटीच केलेली. आणि मग आता सकाळी तुम्ही 8-9 वाजता नाश्ता केला तर परत 11 वाजता भूक लागते, त्यावेळी एखादा पेरू किंवा आता कलिंगडचा सीझन आहे, थोडंसं कलिंगड जरी कट करून खाल्लं, त्यावेळी ताक असतं आपल्या घरात, थोडंसं ग्लासभर ताक घेतलं तरीसुद्धा पोट भरल्यासारखं होतं. आणि दुपारी जी एक जास्तीची भूक लागते ना आपल्याला ती लागत नाही. आणि मग भूक कमीला असतानाच आपण जेवलं तर मग थोडं जरी खाल्लं आपण तरी आपलं पोट भरतं. त्यामुळं 11-11:30 वाजता थोडंसं काहीतरी खायचं, एखादं फ्रूट, संत्री खाऊ शकता, कलिंगड खाऊ शकता, त्या ॲपल असेल ते खाऊ शकता, किंवा आता पेरू सगळ्यात भारी आहे वेट लॉससाठी. भरपूर सगळं त्यामध्ये आपल्याला प्रोटीन भेटतंच पेरूतनं पण, आणि व्हिटॅमिन सीसुद्धा असतं, जेवढं संत्रीत भेटत नाही तेवढं पेरूतून भेटतं. त्यामुळं आणि पोटसुद्धा भरतं एक जरी पेरू खाल्ला ना. आणि ह्यात पण ना कलिंगडमध्ये पण पाणी जास्त असल्यामुळं आपलं पोट पटकन भरतं. तर 11-11:30 वाजता ते खाल्ल्यानंतर तुम्ही 1-1:30 वाजता हे जेवायला घ्यायचं. आणि जेवायला घेताना पण ती जी भाजी केलेली होती, आता ह्यात तेलाचा वापर कुठंच नाही, चपातीला नाही किंवा भुर्जी किंवा जी भाजी केली यामध्ये तेल कुठंच नाही, बिना तेलाची बिना मसाल्याची ही भाजी. आणि त्याचसोबत सॅलेडसुद्धा घ्यायचं प्रत्येक जेवण. आणि दुपारच्या जेवणासोबत ताक किंवा दही घ्यायचं. पातळ ताक तुम्ही 1 ग्लासभर घेतलं तरी चालतं किंवा दही घेतलं चालतंय, लो फॅट घरी लावलेलं दही शक्यतो घ्यायचं, साई काढलेली त्यावरचं. आणि 5 वाजता परत तुम्हाला ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा जे जिऱ्याचं धण्याचं पाणी आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्यासोबत फुटाणे घेऊ शकता 1 मूठभर, मखाना घेऊ शकता, किंवा एखादं फ्रूट तुम्ही ॲपल किंवा पेरू खाल्ला तरी चालू शकतं. आणि मग संध्याकाळचं जेवण मात्र 7-7:30पर्यंत, जास्तीत जास्त 8पर्यंत तुम्ही करू शकता. त्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल सूप घ्यायचं आहे, तुम्हाला मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता, त्यामध्ये पनीर किंवा सोया चंक्स ॲड करायचं. आता ओट्सची एखादी रेसिपी किंवा मिक्स व्हेजिटेबल चिला तुम्ही घेऊ शकता,
त्यानं पण वजन कमी करायला मदत होते. आणि परत 7 वाजता 8 वाजता जर तुमचा डिनर झाला तर नंतर 1 तासानं तुम्ही गरम पाणी किंवा दालचिनीचं पाणी, ओव्याचं पाणी असं घेऊ शकता. नसेल तर नुसतं 1 ग्लास गरम पाणी घेतलं तरी चालतंय. आणि व्यायाम म्हणाल तर तुम्हाला दिवसभर नाही जमलं तर ना तुम्ही प्रत्येक जेवणानंतर ना एक 15-20 मिनटं असं चालायचं जरी ठेवलं, एक 20-20 मिनटं चालला प्रत्येक नाश्त्यानंतर, 20 मिनटं जेवणानंतर, जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानं, नाश्ता झाल्यानंतर अर्ध्या तासानं किंवा रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा अर्ध्या तासानं ना 20-20 मिनटं जरी चालला ना तरी फरक पडतो. आणि सकाळचं वेळ काढून तुम्ही जेवढं करचाल एक्सरसाइज तेवढं लवकर फास्ट वजन कमी व्हायला मदत होते. आता अशाच वेगवेगळ्या रेसिपी डाएटच्या बिना कमी तेलाच्या किंवा आपण काय काय करू शकतो हे तुमच्यासोबत मी रोज शेअर करेन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी.